नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस धारकीचा संचालक. मित्रांनो, आज आपण गुणोत्तर व प्रमाणच्या तिसरा पार्ट पाहत आहोत, ज्यात काही प्रश्न असतात. आपण प्रत्येक टाईपचे एक एक प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलो. व्हिडिओ मोठा नाही आहे, व्हिडिओ छोटा आहे. तर मित्रांनो, जर आपला व्हिडिओ आणि आपली कॉन्सेप्ट तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता मी तुमची वेळ न घेता सरळ प्रश्नाकडे वळतो. बघा, एका तलावात बेडूक आणि बदक यांचे प्रमाण 37 ला 39 आहे. बघा प्रश्न काय म्हणते, बेडूक आणि बदक यांचे प्रमाण 37 ला 39 आहे. 37 ला 39 आहे. जर त्यांची सरासरी 152 आहे, यांची सरासरी 152 आहे म्हणते. सरासरी 152 आहे आणि बेडूक आणि बदक किती आहेत? बेडूक 1 आणि बदक 2. तर 152 गुणिला 2 करा. किती झाले? 152 गुणिला 2 304 झाले. म्हणजे 304 काय आहेत? तिथं तलावात बेडूक आणि बदक आहेत. तलावात एकूण बेडूक आणि बदक मिळून 304 आहेत. आता काय म्हणते, प्रमाण 37 ला 39 आहे. मित्रांनो, प्रमाण कधी पण प्लस होते. 37 आणि 39 बेरीज केली तर काय होईल? 9 7 1600, 6 8 1 3 3 6 आणि 1 7 म्हणजे 76. ह्या 76 ला 304 ने भागा. 75 च्या 304 म्हणजे 4 ने भाग जाते. एकाला प्रमाणाला 4. आता काय म्हणते, बेडूक किती आहेत? 37 ला इंटू 4 म्हणजे किती? 7 28 8 8 2 4 21 आणि 2 7 28 8 8 2 4 12 2 14 148. नंतर काय म्हणते, बदक किती प्रमाणात आहेत? बदकच्या प्रमाण आहे 39. 39 गुणिला 4 9 36 6 8 3 4 12 3 15. तर बदक किती? 156 आणि बेडूक किती? तर 148. मित्रांनो, जेव्हाही सरासरी म्हणते, सरासरी म्हणजे किती प्राणी आहेत, किती व्यक्ती आहेत, किती त्या वस्तू आहेत. जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याला इंटू करायच्या. आपण सरासरीच्या याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. पुन्हा नवीन व्हिडिओ बनणार आहे, तिथं सरासरी मध्ये बघाल. पहा सेकंड प्रश्न काय म्हणते. सेकंड प्रश्न म्हणत आहे, एका पैशाच्या पिशवीत काय म्हणते, 50 पैसे 1 रुपये व 2 रुपयाचे प्रमाण. 1 रुपये 2 रुपये व 50 पैसे 50 रुपये 1 आणि रुपये 2 हे प्रमाण 4 ला 5 ला 2 आहे. 4 ला 5 ला 2 आहे. पहा, 50 पैसे 50 पैसे म्हणजे 1 रुपया होते, म्हणून इथं पॉईंट द्यायचे. आपण पॉईंट दिल्याने काय होईल आता तुम्हाला समोर समजेल. मग काय म्हणते, पिशवीत एकूण 440 रुपये आहेत. एकूण 440 रुपये आहेत पिशवीत. तर 50 पैसे 1 रुपये व 2 रुपयाची नाणी किती आहेत म्हणून सांगत आहे. पण आपण इथं नाणी पण काढणार आहोत आणि रुपये पण काढणार आहोत. परीक्षेत प्रश्न का विचारेल? कदाचित विचारेल 1 रुपयाच्या नाण्या किती, 50 पैशाची नाणी किती, 2 रुपयाची नाणी किती, अशा प्रकारे प्रश्न राहू शकते. आता आपण काय करायचं, 50 पैसे 1 रुपये व 2 रुपयाच्या नाणी आहेत. प्रमाण आहे 4 ला 5 ला 2. तर 4 नाणी जर असले तर 50 पैशाचे किती होतील? 2 रुपये होतील. 200 होतात, पण 2 अंकानंतर डेसिमल म्हणजे 2 रुपये झाले. इथं 5 1 5 2 दुने 4. तर प्रमाण किती आला? 2 ला 5 ला 4 म्हणजे 2 रुपये 5 रुपये 4 रुपये. 2 रुपये कोणाचे? 50 पैशाचे. 1 रुपये किती? 1 रुपयाचे किती? 5 नाणे. तर 2 रुपयाचे 4 रुपये. अशा प्रमाणात तो हे आला. प्रमाणला काय करतो आपण? प्लस करतो. 440 रुपये 2 आणि 5 6 7 आणि 4 11. 440 ला 11 ने भागा. 11 44 म्हणजे 40 रुपये एकाला आले. आता प्रमाण काय होतं आपला? 2 रुपये 5 रुपये आणि 4 रुपये. इंटू करू आपण 40 ने तर रुपये मिळतील आपल्याला. 40 दुने 80 रुपये मिळाले. रुपये किती मिळाले आपल्याला? 80. याचे 4 पंचे 20 म्हणजे 200 रुपये मिळाले. याचे 4 16 म्हणजे 160 रुपये मिळाले. मित्रांनो, पण परीक्षेत आपल्याला विचारलेलं आहे नाणी किती आहेत. नाणी किती आहेत तर काय करावं लागेल? कितीच्या नाणी आहेत? ह्या 50 पैशाच्या नाणी आहेत. तर डिवाइड करा 0.50 ने. 50 म्हणजे 1 शून्य दशमच्या नंतरच्या शून्याची काही व्हॅल्युएशन नाही. तर हा एकच झाला. भागा याला
5 एक 5 नाणी काढत आहोत आपण आता. 5 एक 5 वाचले 3, 5 सक 30 म्हणजे 160 नाणी झाले. कितीच्या? 50 पैशाच्या. 1 रुपयाच्या नाणी 1 ने डिवाइड करा म्हणजे किती येतील? 200 नाणी येतील. याला 2 ने डिवाइड करा, 2 रुपयाच्या नाणी आहेत तर 2 ला डिवाइड करा, हे काय येईल? 80 नाणी येतील. तर त्या पैशाच्या पिशवीत काय आहे? 50 पैशाच्या 160 नाणी, 1 रुपयाच्या 200 नाणी आणि 2 रुपयाच्या 80 नाणी, अशा प्रकारे तो प्रमाण असेल. मित्रांनो, कोणताही प्रश्न घेत असताना फक्त त्या गोष्टीकडे लक्ष द्या, आपण काय सोडवत आहोत, काय लिहित आहोत. तर लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एका व्यक्तीने आपल्या 3 मुलांना, 2 मुलींना व पत्नीला 3 ला 5 ला 2च्या प्रमाणात 3 ला 5 ला 2च्या प्रमाणात 6,90,000 रुपये वाटून दिले. तर त्याने पत्नीला किती रुपये दिले? आता सरळ विचारलेला आहे. पत्नीला सांगितलं आपण. मुलांचे, एका मुलाला किती, एकूण मुलांना किती, एका मुलीला किती, एकूण मुलींना किती, सगळं काढू आपण. एका व्यक्तीने आपल्या 3 मुलांना, मुलं म्हणजे सन किती? 3 आहेत. सन 3 आहेत. 2 मुलींना म्हणजे डॉटर किती आहेत? 2 आहेत. व पत्नीला, पत्नी म्हणजे वाईफ, बायको एकच असते. एक पत्नीला लिहायची काही आवश्यकताच नाही, पत्नी एकच राहते. ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी किंवा स्वइच्छा आहे. 10 पत्नी करायच्या, 2 पत्नी करायच्या की 4 पत्नी करायच्या, पण परीक्षेत पत्नीला म्हटलं म्हणजे एकच पत्नी राहते. ठीक आहे. समोर चालू. 5 ला 3 ला 2च्या प्रमाणात, 5 ला 3 ला 2च्या प्रमाणात 6,90,000 रुपये वाटले म्हणते. 6,90,000 रुपये वाटले. तर त्याने पत्नीला किती रुपये दिले? पत्नीला नंतर काढत बसू आपण, पहिले याचे प्रमाण काढू. 3 15, 3 दुने 6, बे 1 बे, म्हणजे मुलांच्या प्रमाण किती होता? 15 होता. मुलीच्या 6 आणि पत्नीचा 2 प्रमाण होता. रेशो आला 15, 6, 2. तर बेरीज करू. 15 चा 21 न 2 23, 23 ने भागू. 23 तिया 69, किती? 0 4, 1 2 3 4, म्हणजे एकाला 30,000 अशा प्रमाणात भेटले. तर मुलांच्या प्रमाणाला 15 गुणीला 30,000, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 30,000. 15 तिया 45, म्हणजे 4,50,000. मुलीला 3 सक 18, म्हणजे किती? 6 तिया 18, 1,80,000 रुपये. पत्नीला 30 दुने 60,000 रुपये पत्नीला दिले त्यानं. आता पत्नीला किती दिले म्हटलं आहे, तर उत्तर आला आपला 60,000. राईट आहे, बिलकुल इथपर्यंत जायचं होतं. पण समजा प्रश्न जर असा असता, एका मुलाला त्यांनी किती रुपये दिले किंवा प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक मुलाला किती रुपये दिले, तर काय आलं असतं? हे किती मुलं आहेत? एकूण 3 मुलं आहेत. तर 3 ने डिवाइड करा म्हणजे एका मुलाला 1,50,000 रुपये दिले. जर मुली विचारल्या असत्या, 2 मुली आहेत, 1,80,000 ला 2 ने भागलो तर येतात 90,000. तर त्याने प्रत्येक मुलीला 90,000 दिले ना. पत्नी एकच होती, काही विशेष नाही, त्याच्यामुळे तिला 60,000 रुपये प्राप्त होतील. तर अशा प्रकारे काही प्रश्न विचारू शकते मित्रांनो, कारण स्पर्धा हार्ड होत चालली. आणि आपली पोलीस भरती न्यूज न दिलेल्या माहितीनुसार किंवा सरकारने गेल्या मंगळवारी 12 ऑगस्टला काढलेल्या निर्णयानुसार सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांनी नोटिफिकेशन आउट करू असं सांगितलेलं आहे. आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कदाचित पोलीस प्रक्रियेची मैदानी त्याची सुरुवात होईल असंही सांगितलेलं आहे. आणि यावेळेस पेपर जो आहे मित्रांनो आपला पोलीस भरतीवाल्यांचा, तो पेपर आहे एकत्रित, फक्त मुंबई शहर सोडून बाकी सगळ्यांची परीक्षा ही एकाच दिवशी होणार आहे. मग ते SRPF असो की पोलीस असो, सगळ्यांचा पेपर एकाच दिवशी होणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त आता एकच पेपर देता येणार आहे. जर तुम्हाला SRPF चे इंटरेस्ट असेल तर SRPF ला जा, पोलीसचे इंटरेस्ट असेल पोलीसला जा, किंवा कारागृह पोलीसची आवड असेल तर कारागृह पोलीसला जा. जिथं तुमची कॅपॅबिलिटी इफिशियन्सी क्लिअर होते तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता. नोटिफिकेशन आउट होईल, लवकरात लवकर नोटिफिकेशन आउट झाले की आपण तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहोत. त्याची PDF फाईल सुद्धा मी घालणार आहे तुम्हाला. असो, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका पैशाच्या पिशवीत, पुन्हा एका पैशाच्या पिशवीत म्हणते. एका पैशाच्या पिशवीत काय म्हणते?
1 रुपये 50 पैसे व 25 पैसे, 1 रुपया 50 पैसे व 25 पैसेचे प्रमाण 5 ला 9 ला 25, 5 ला 9 ला 25 आहे. आपण उत्तर काढू. बघा, एका पैशाच्या पिशवीत 1 रुपये 50 पैसे 25 पैसे. पॉइंट का दिलं? पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं, या प्रश्नामध्ये सांगितलं. पॉइंट का दिलं? तर 1 रुपया दिलेला आहे. 1 रुपया म्हणजे 50 पैशाचे 2 भाग होतात, 25 पैशाचे 4 भाग होतात. त्याच्यामुळे 2 अंकानंतर डेसिमल नाही. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. ठीक आहे. किती? 5 ला 9 ला 25, 5 ला 9 ला 25. मग काय म्हणते? त्या प्रमाणात 1008 रुपये दिलेले आहेत. 1008 रुपये दिलेले आहेत. यांच्या प्रमाण काढू. 5 1 5, 9 5 45 म्हणजे 4.5 रुपये, 25 25 6 से 25 म्हणजे 6 रुपये 25 पैसे. आता हा झाला रेशो. त्याला पुन्हा कन्वर्ट करता येते. 5 1 5, 5 9 45, 5 1 5, 5 5 25. अशा प्रमाणात पण आपलं उत्तर काढायला थोडस त्रास होऊ शकते, कारण डेसिमल आपल्याला काही जमत नाही. त्याच्यामुळे एवढा प्रमाण काढायचे नाही. डेसिमल असल्यामुळे सांगत आहे. पुन्हा डेसिमलची आवश्यकता पडली तर त्रास होईल आपल्याला. मग काय होते? रेशो कधी प्लस करतो आपण? 5 4 9 9 15 रुपये 75 पैसे, 15 रुपये 75 पैसे आले. इथं डिवाइड करा. 15.75. इथं 2 अंकांतर डेसिमल आहे. हा डेसिमल कॅन्सल करायचे, 2 अंक शून्य वापरायचे. हे डेसिमलच्या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे, तिथं बघून घ्या तुम्ही. आता नेक्स्ट काय म्हणते? भागाकार करावा लागेल आपल्याला. 15 × 90, 15 × 7 105 म्हणजे 6 ने भाग जाईल का? बघू. 6 पंचे 30 0 हातचे 3, साइन 7 42 3 45 चे 5 हातचे 4, 6 पंचे 30 आणि 4 34, 6 1 6 6 4 10 नाही जात. 6 पंचे 30 0 हातचे 3, साइन 7 42 3 45 चे 5 हातचे 4, 6 पंचे 30 आणि 4 34 चे 4 हातचे 3, 6 1 6 6 3 9 जाते भाग. शून्यातून 0, 8तून 5 गेले 3, 10तून 4 गेले 6, मग 10 मधून 10 गेले 0, 1 0 राहिला. 6300 ला 1575 ना भाग जाते का? 15 4 60 5 4 ने भाग जाता है. 4 पंचे 20 0 हातचे 2, 4 7 28 2 30 0 हातचे 3, 4 पंचे 20 3 23 चे 3 हातचे 2, 4 1 4 2 6, 6300 ला भाग गेलं. एकाला प्रमाणाला 64. आता काय करायचे आपल्याला? 5 रुपये आहेत. त्या यांना मल्टिप्लाय करायचे आहे 64 नी. का बरं 64 नी मल्टिप्लाय करायलो आपण? कारण एकाच्या प्रमाणाला 64. तर 5 च्या 20 च्या 0 हातचे 2, 5 × 30 2 32 320. इथं 4 पंचे 20 च्या 0 हातचे 2, 4 च्या 16 2 18, 18 30 48 चे 8 हातचे 4, 6 च्या 24 4 28. तर 2880 नाही मित्रांनो. पहा इथं काय आहे? डेसिमल दिलेला आहे एका अंकानंतर, म्हणजे 288 रुपये होतात. इथं 4 पंचे 20 च्या 0 हातचे 2, 6 पंचे 30 2 32, 32 ने 8 40 च्या 0 हातचे 4, नंतर हातचे 4 राहिलेत, 0 0 कॅन्सल. 6 च्या 24, 6 च्या 24, 24 आणि 12, 24 आणि 12 36 आणि 4 40, 4 6 6 36 आणि 4 40. 2 अंकानंतर डेसिमल म्हणजे किती? 5 रुपये किती निघाले? 5 चे 320 रुपये, 50 पैशाचे 288 रुपये आणि 25 पैशाचे 400 रुपये निघाले. आता आपल्याला काढायचे आहे मित्रांनो. इथं म्हणत आहे नाणी काढा. 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे. परीक्षेत आपल्याला फक्त एकच प्रश्न विचारणार आहे. नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी. 1 रुपयाच्या नाणी आहेत. आपण नाणी काढायलो. 1 रुपयाच्या नाणी 320 ला 1 नी भागा 320, 288 ला 0.5 नी भागा, म्हणजे इथं डेसिमल द्या, 0 कॅन्सल करा. 5 5 25 हातचे 3, 5 7 35 हातचे 3, 5 6 30. इकडे 0.25 पॉइंट कॅन्सल करा, 2 0 इकडे देऊन द्या. 25 1 25, 25 6 150, म्हणजे काय होईल? 1 रुपयाच्या 320 नाणी, 50 पैशाच्या 576 नाणी, 25 पैशाच्या 1600 नाणी त्या पिशवीत
असतील? हा मित्रांनो, पाचवा प्रश्न आहे. एका वर्गात मुलं आणि मुलींचे प्रमाण 6:5 आहे. काय आहे? 6:5 आहे. जर वर्गात 8 नवीन मुलांनी प्रवेश घेतला, काय करायचं? यांना 6x ठरवायचं, याला 5x ठरवायचं. किती नवीन मुलांनी प्रवेश घेतला म्हणते? 8 नवीन मुलांनी प्रवेश घेतला म्हणजे प्लस करायचं. नंतर 2 मुली वर्ग सोडून गेल्या म्हणजे मायनस झाल्या. बरोबर किती आला प्रमाण? पुन्हा 11ला 7 प्रमाण आलेलं आहे. 11ला 7 यांच्या करायचं क्रॉस मल्टिप्लाय. 7 सकम 42x न 7 56 बरोबर 11 पाशी 55x 11 दुने -22 -2 आहे म्हणजे इंटू केला तर -22 होतील. आता काय होईल? याच्यासोबत याची कॉन्सेप्ट घ्या आणि याच्यासोबत याची कॉन्सेप्ट घ्या. x ची बाजू तर 55x -42x. इकडे मायनस का गेलं? कारण ते त्या साईडला गेलं म्हणून मायनस झालं. 56 हे इकडे आलं तर काय होईल? प्लस होईल. 5 मधून 2 गेले 3, 5 मधून 4 गेले 1, 13x. 6 2 8, 5 2 7. तर x बरोबर किती? 78 भागीला 13 तर 13 78. तर काय म्हणते आता? 11ला 7 तर वर्गात एकूण विद्यार्थी किती? वर्गात एकूण विद्यार्थी किती? 6 6 36 प्लस 8 44 मुलं न 6 पंचे 20 मायनस 2 मुली म्हणजे 18 मुली. पण त्यांनी एकूण विचारलेलं आहे. तर 8 आणि 4 12 2 8 1 4 आणि 2 6 एकूण विद्यार्थी किती त्या वर्गात? तर 62. मित्रांनो, आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.